मलाही असं वाटतं की मला खूप चांगली बार्गेनिंग करता येते. आता त्या दादांनी मला हे पिलो ना 450 ला सांगितले होते आणि मी त्यांच्याकडून कितीला घेतले असेल ना, मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे जे काही मसाले आहे ना, मी गावावरून येताना घेऊन आलेली होती. तर आज मस्त चिकन बनवायचं होतं म्हणून इथे ना खडा मसाला आणि चिकन मसाल्याचा मी वापर करते. सगळ्यात आधी मी ते फोडणी देऊन घेतली आणि जे काही मसाले वापरायचे होते मला ते मस्त असे वाटीमध्ये काढून घेतले आणि भाजीला टाकले. आता इथे ना धना पावडर आणि ना आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. इथे ना मी आठवड्याभरची किंवा 15 दिवसाची आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवते, जेणेकरून मला स्वयंपाकाला सोयीस्कर पडेल. मस्त अशी आमची भाजी रेडी होती आणि खरंच खूप छान चव होती त्या मसाल्याची. दोघांचं जेवण झालं आणि ह्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला जे काही नको असलेले कपडे ना ते सगळे तुम्ही बाजूला ठेवा, म्हणजे कपाट थोडंसं रिकामं होईल आणि नवीन कपडे पण त्याच्यामध्ये ठेवता येईल. तर त्यांनी आवरायला घेतलं, तर दोघं तिथे जाऊन बसले आणि त्याची लुडबुड एवढी चालू होती की त्यांना काहीच उमजत नव्हतं. त्यानंतर मीही मुलांचं कपाट आवरायला घेतलं आणि रात्रीचे चक्क आम्हाला 11:30 वाजले होते. तर तीर्था तिथं मला मदत करत होती आणि तिची मदत म्हणजे अशी फक्त कपडे घ्यायचे आणि घडी केलेले कपडे उस्तरून ठेवायचे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.